श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्याचं नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव वहू। अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरुनी करिता स्नान, करी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख। रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन। नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजादायद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते शिलादिजे कामिनी, सुत सौभाग्य विद्वान गुणी, विषय सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सत्प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान। बहुत करिता अनुष्ठान, दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम। सावधान शिवध्यानी, बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार। लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती, तवते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण। भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान। यास का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती। घेती मागुती शिवदीक्षा, शिवा करिता बहुत, परी ते न सांडती आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता, तो उगवला सुकृत मित्र। घरास याला पराशर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी जो, कृष्णद्वैपायनाचा जानिता, त्रिकाळ प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता। राक्षस सत्र जेणे केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया। जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक। वीरांची दटावूनी क्षणमात्रे, प्रसूत सृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्वनितार्थ, बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू है शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी। राव प्रधान समोरे धावती, साष्टांग नमनी घरासे आणिती, षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार,
रुद्राक्ष भस्मावरी सदाभार, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजियानी समग्र, आरुढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखवले भद्रसेन, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो, पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार भाग्य, पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यक साजस, चंद्र रश्मिसम प्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गो मैशी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार घरी, माता सभाग्य सहोदर, जिचे गायन एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा, वैश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदारभूत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, मुक्कुट मरकट पाडिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, मुक्कुट मरकट त्यासमोर, तेथेची बांधती प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण, सवेची मानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंद त्यासी सोडून, नृत्य करावी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एव तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्य पहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदनाला, त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते द्वा, पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नपंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व नव्हे हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होनी आनंद घन, नमन करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मी ही 32 लक्षणी पद्मिण, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगडे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखुनी ते वेडी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी वाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी, तिचे कैसे हे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरी, तो वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुक्कुट मरकट दिधले सोडून, गेले पडून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर,
यावरी पुसे सौदागर महानंदे प्रतितेद्वा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदे घाबरी एकोन वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध जहाले, सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती जळा, सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या, अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वही, अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडीनी शंख घालती, सूर्यबिंब निघे उदयाचाळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाडी भक्ता ते, माथा चटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर, श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खट्वांगधारी, भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला, नेसलासेत व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती, वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरवण्या अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा, म्हणे जालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा, माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा संवेत चालिली, पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृतावनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे, चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली, जेथे बोसणस्ता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाथ महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकट मरकट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजने लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन गुरुसी गाले लोटांगण, म्हणे इतके मी धन्म सुपुत्र उदरी जन्मलो, भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी एकला वाटेत दुःख, हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येणे मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा, आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियला, अमात्यासहितच त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोणी, अंतपुरी सकल कामिनी आकांत करीती आक्रोशे, करून या हाहाकार वक्षस्थळ पिटीन रूपवर, मग रायसी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठांना सोडी धीर एक सांगतो विचार, हे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते तई, नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया, ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छा करुनिया, सत्वांशे निर्मला पितवसन रजांशे सृष्टी करता द्रुहिण, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्य करविता, विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन,
हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय एकली पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा संगे रुद्रहा. मग संप्रदाये ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडेले भानुपुत्र नगर. पाच सोडणी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसोन अभक्ती कृत्य निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जावोनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष घर गौण. ऐसे म्हणती ते जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अहित रुद्र वर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवाणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र वर्तने पूर्ण क्षोणीपाळ करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गद होनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलवून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलवून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यास वामनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थे चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता होऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात अमर पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध जटा कपाळी शेंदूर विक्राळ दादा भयंकर. नेत्र खदिरांगारा सारखे तोमज घेऊन जात असता. चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवास्ती. दिगंत तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे कथा उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षाती. अनेक वाद्यांचे गजर डंगा गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलेला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया वाजती अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी वादन मायेन बोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची एकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंध धवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्चिजे. की निदैर्वास सापडे चिंतामणी क्षिदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी. तैसा कल्मलोद्भव नंदन ते क्षणी
नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपदी कया दूरहत हृदयरत्न हे शिष्य ज्याचे भुवन त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्विद्या करतल तलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मांडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकित नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखून ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गर्भपत्य आहवनी उभे ठाकले देखता परशारादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबडिले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टांतू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज भुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण दुर्दानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एकाते तो कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतास भद्रसेना नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर जोडीने स्तवन करीत हे अपराधो हिमनौजामात अपराध न करता घडला हा असे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घाली लोळणी आणि सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शताविषयी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो ते येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरतीभोवत अयोया असोयावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती यासी त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दहन एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षक भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्मोती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिला विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशीत पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधेच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे जीवे भावे जेवी सुशील सिंह गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलेला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सज्जन खंड 11 अध्याय गोड हा श्री साम सदा शिवार्पणमस्तु।